देवाची द्वारी उभा क्षण देवाची द्वारी उभा काही दोघांनी नाही, पण आमच्यात एवढं काय होण्यासारखं नाही, कारण गावातनं दांडी बिंडी घेऊन येऊ नाही यावं नाही तर झोडला असतं एकामेका. फक्त आमच्या गावात चालतं, आमका माहिती आहे सगळ्या टायमात असतं. कारण तुझ्या कृपेने दिन उगावे, तुझ्या कृपेने दिन उगावे, करुणी तव भजना वंदितो मला मोहना देवती. पण आज परिस्थिती बदलली हो. जेवढा फाटके असतात तेवढी किंमत जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलास तर 1000 रुपये किंमत आहे, पण भोपरावर भोका पडलेली, कालनं चिंता वगैरे केलेली, मॉलमध्ये लावलेलीच असतं तो 2000 रुपये किंमत. पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती. गावात आमच्या आंब्यावर वगैरे अशी अँटेना लावलेली असा, रामायण लागलेला असायचा. एका दरवाज्यावर ठेवीतल्या आंब्यावर एका चढवी त्या अँटेना फिरवून बदला. फक्त एवढे बदलू नको की आपली संस्कृती आपण जिवंत ठेवूची. सुस्वागतम, धन्यवाद. आज या भांडूप कोकण नगरमध्ये 26व्या कोकणी महोत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमने सामने डबल बारीचा जंगी सामना आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारे, मुक्काम नाणक, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, आणि माझ्या जोडीला बॉय माननीय अखिलेश माळके बॉय, मुक्काम पोस्ट ढालवली, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आम्हा दोन्ही बोलणे घेऊन भजन करण्याची सुवर्ण संधी. या कोकणी महोत्सवाचे आयोजक सन्माननीय सुजय धुरत उत्सव परिवार, त्याचप्रमाणे सौभाग्यवती सुप्रिया सुजय धुरत आणि राजदत्त सुजय धुरत यांच्या वतीने या ठिकाणी प्राप्त झाली. त्याबद्दल मी माझ्या महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे गणेश मित्र मंडळ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे कैलासवासी काशीराम परबुवा, कैलासवासी दीपक चव्हाण बुवा आणि कैलासवासी मंगेश आंबेडकर बुवा यांच्या आत्म्याला चिरक शांती लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून, तुम्ही जमलेले सगळे मायबाप, तुम्हाला सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बोल असतील, काही पक्वाद वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या वाणीसाठी त्यांनी मला फोनवरून संपर्क साधला. त्या आमचे सन्माननीय संतोष राणे, सन्माननीय दिलीप नाईक, सन्माननीय किशोर तावडे आणि सहकारी यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय शैलेश राणेबुवा यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय अजित बेळजीबुवा या ठिकाणी भजन आहे, त्यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे संतोष सेलेक्टर ज्यांनी मला या भांडूप नगरीमध्ये प्रथम कमलबारी करण्याचा मान या ठिकाणी प्राप्त करून दिला, ते माझे परममित्र संतोष सेलेक्टर यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर
महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी आदिशक्ती तू विश्वमोहिनी नवविध नटरी या भुवनी आयु आरोग्य दे आलो या चरणी आयु आरोग्य दे आलो या चरणी रंग भरू दे तुझ्या भजनी रंग भरू दे तुझ्या भजनी कृपाशिष दे सहस्र करानी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नाचतो ज्ञान राजा दया नमस्कार माझा श्री सद्गुरु पालखी बुवा माका वाटतं भांडूपमध्ये पहिल्यांदा चिलेली असल्यामुळे त्यांना जरा घामाघूम झाल्यासारखं दिसतं. पण बुवा खरोखरच या भांडूप म्हणजे भजनाची पंढरी आहे बुवा, बरोबर ना? आणि ते भान ठेवून आपण दोघांनी भजन करूया, बाकी काय विषय नाही बुवा. कैलासवासी काशीराम परब बुवा, कैलासवासी दीपक चव्हाण बुवा, अशी बुवा रत्न या भांडूपमध्ये
व भजनाचा वारसा देऊन गेले आणि त्यांच्या मागे त्यांच्या मागच्या पिढीने ते चालू ठेवलेलं आहे या भांडूपमध्ये. आणि खरोखरच आता सूचना केलेली की जास्ती काय दोघांनी नाही, पण आमच्यात एवढं काय होण्यासारखं नाही, कारण गावातनं दांडी बिंडी घेऊन येऊ नाही यावं, नाही तर झोडला असतं एकाने एका. फक्त आमच्या गावात चालतं आमका माहिती आहे, सगळ्या टायमात असतं. कारण माझे बरेच या ठिकाणी कार्यक्रम झालेले. अगदी अभिमानान बुवा अखिलेश पालटे बुवा सांगते या भांडूपमध्ये 2020 बारी बुवा पहिली बारी मी आणि गुंडू सावंत बुवानी या भांडूप नगरीमध्ये केली. त्यामुळे ती कशी करूची त्याचा अंदाज माका, त्यामुळे टायमाचा भान ठेवून आपण करूया. बाकी सगळं बरं आहे ना, बाकी फिरलाच ना बाहेरचा सगळा, गावात इल्यासारखं वाटतं ना, बांगडू बिंगडू सगळा उरले बिरले. टेन्शन मध्ये असते तुम्ही, टेन्शन घेऊ नको. हो आपल्या गावातच हवं, आम्ही सगळे आपल्या गाव बांधले सगळे. अतिशय चांगले बॉय, भजन तर अप्रतिम आहे. फक्त भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया, कारण भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन, आणि त्याची सुरुवात भजन या रूपाने करूया. 100% तुमचं मनोरंजन करणार. पुजारी बुवा म्हटल्यानंतर माका अखिलेश पालटे बुवा नसते तरी मी वन मॅन शो करून नाही ना गेलं असते. त्यामुळे माका या सूचना बिचनांची काही गरज नाही. मी समोर बुवा नसलो तरी सुद्धा मी वन मॅन शो करून नाही ना गेले असते गावात. असो विषय त्याचा आपलं नावात ठेवलो आपण, पण जॅकेट बिकेट भारी घातला ना. असू दे, या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. 100% तुमचं मनोरंजन होणार. तुझ्या कृपेने दिन उगवे,
बदललो आणि या बदलत्या काळात सुद्धा 26वा वर्ष आज या कोकणी महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। खरोखरच त्यांना मी सलाम करतो त्यांच्यासाठी, धुरत कुटुंबियांसाठी की हा अविरतपणे 26 वर्ष कोकणी महोत्सव भरतात आणि या ठिकाणी कलाकारांना वाव दिला जातो। काल मला वाटतं या ठिकाणी समय नृत्य सादर झालं आमच्या देवगड नाथ गावातलं आणि अप्रतिम समय नृत्य आहे त्यांचं। आपली बारी झाली त्यावेळी आमच्या अगोदर झालेलं बघा नाथ गावात ते अप्रतिम समय नृत्य आहे, म्हणजे दशावतारी कलाकार, दशावताराचे इथे कार्यक्रम होतात। त्यामुळे कोकणातले जे कार्यक्रम आहेत त्या कलाकारांना या स्टेजवर वाव दिला जातो। खरोखरच त्या धुरप कुटुंबियांसाठी मी सलाम करतो, कारण पूर्वीचा काळ वेगळा होतो। पूर्वीच्या काळी एखादं पोरगो शाळेत गेलो, फाटकी पॅन्ट घालून शाळेत गेलो तर आई रफू करून द्यायची। कशासाठी तर अमुक माणसाचं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो म्हणून बाकीची मुलं असतील म्हणून आई रफू करून द्यायची। पण आज परिस्थिती बदलली हो, जेवढा फाटके असतात तेवढी किंमत जास्त। चांगली पॅन्ट घेऊन गेलास तर 1000 रुपये किंमत आहे, पण भोपरावर भोका पडलेली, कालनं चिंता वगैरे केलेली मॉलमध्ये लावलेलीच असतं तो 2000 रुपये किंमत। फाटलेल्याची किंमत आज वाढली। कॉलेज बुवा सुटल्यानंतर ज्यावेळी मुलगे आणि पोरगे आणि पोरी जेव्हा एकत्र घोळक्याने येतात ना त्यावेळी असं वाटतं की ही बॉम्ब स्फोटात नाही येत का। कपड्यांची चाळण झाली, कोणाच्या पाठीवर भोका, कोणाच्या हात लोंबत चिलका, डोकरा 2 फूट फुटलेली, कालनं चिलका केलेली, म्हणजे भयानक परिस्थिती आज फाटलेल्याची। पूर्वीचं काळ वेगळं होतो। पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती, गावात आमच्या आंब्यावर वगैरे अशी अँटेना लावलेली असा, रामायण लागलेला असायचा, एका दरवाजावर ठेवीत आंब्यावर एका चढवीत अँटेना फिरवून आणि दरवाजावर तो सांगायचो ए जरा तिकडे फिरव, राम दिसता सीता दिसत नाही, मुंगळे येते की तू वर चढान घरा फिरली अँटेना। बुवा रामायण संपायचा पण तर सरळ दिसे ना, अज्ञान होतं पण समाधान होता। आज विज्ञान असून बुवा समाधान नाही। आज मॉडेल बदलला, फ्लॅट टीव्ही फ्लॅट, त्याचा आता नवीन मॉडेल काढला नाही त्याचा रिमोटच नाही। टीव्ही बघताना एखाद्या माणसाचं डोळं लागलो की टीव्ही आपोआप बंद। आता आपण असं समजूया मन उडू उडू झालं, ही सिरियल लागली आहे आणि तो बघणाऱ्याचं डोळं म्हणजे ते का अटॅक किलो असो समजा उडालो, मन उडू उडू बघताना उडालो तो, तर त्या मॉडेलचा काय करायचं? म्हणजे मॉडेल पण झाला की हे सुद्धा स्विच ऑफ, मग एका पण नेऊन त्याच्याबरोबर कांदा लावायची। म्हणजे ही परिस्थिती, आंघोळीची मशीन काढला नाही हो, जमाने के साथ चलो, बदललंच पाहिजे। मी बदलू नको असं म्हणत नाही, पण ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवूची या प्रत्येकाने लक्षात ठेवा। बदला, फक्त एवढे बदलू नको
ती आपली संस्कृती आपण जिवंत ठेवूची आहे. तर बुवा नवीन आंघोळीची मशीन काढल्याने त्याच्यात माणसात टाकलो की तो आंघोळ करून बाहेर येतात, तर अखिलेशाकडे टाकलो असा समज आहे मशीनमध्ये. आणि एका टाकल्यानंतर लोड शेडिंगमुळे लाईट गेली, 2 दिवस लाईटच नाही, तर बरी आंघोळ केला नाही मशीनमध्ये. मग त्याला 2 दिवसांनी बाहेर काढायची. ही परिस्थिती बुवाची, म्हणजे तुका टाकलेलं नाही हा बुवा, एक उदाहरण दिलंय मी. असा पूर्वीचो काळ वेगळो होतो, आजचो काळ वेगळो, ह्याच सांगण्याचा उद्देश आहे. आज 28 युग झाली, प्रत्यक्ष पांडुरंग त्या विठेवरती उभा आहे. त्या विठेच्या 6 बाजू काम, क्रोध, मोह, लोभ, मोह आणि मत्सर या 6 बाजू, आणि त्या विठेवरती आज प्रत्यक्ष पांडुरंग उभा आहे, बरोबर ना. पण आज या कलियुग असून सुद्धा खरोखरच मी या भांडूप नगरीसाठी पुन्हा एकदा सलाम करतो की आज त्याच ताकदीने व पूर्वीच्या भजन या ठिकाणी चालू आहे. प्रत्यक्ष बुवा पंढरपूर अवतरतं या ठिकाणी. बघा ना, मगाशी आपण आलो तेव्हा कोण एवढी गर्दी होती का, आता बघा ती बघितच नाही. पुढे बघल्याने ते मागं वाटतं फुटतात तो. असू दे, या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग चालू करूया.